टेट परीक्षा देऊन अनेक महिने भरतीच्या प्रतीक्षेत असलेल्या माझ्या सर्व भावी शिक्षकांसाठी आनंदाची बातमी आहे। बघा, शिक्षक भरती 2026 8 ते 13,000 जागा भरणार। बघूया आजची ही पुढारी वृत्तपत्रातील बातमी सविस्तररित्या। बघा मित्रांनो, राज्यात पवित्र पोर्टलद्वारे किमान 13,000 नव्या शिक्षकांची भरती होण्याचा आनंद वार्ता असून यामुळे पूर्ण पगारी शिक्षक होण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या शिक्षण सेवकांच्या आशाही पल्लवित झालेल्या आहेत। अनेक महिन्यांपासून रखडलेली शिक्षक भरती प्रक्रिया आता वेग घेत असल्याचे शिक्षण खात्यातील सूत्रांचे म्हणणे आहे। शिक्षण विभागाने राज्यातील सर्व शाळांना 31 मे 2026 पर्यंत त्यांच्या रिक्त पदांच्या जाहिराती पवित्र पोर्टलवर प्रसिद्ध करण्याचे आदेश दिलेले आहेत। परिणामी जिल्हा परिषदा, नगरपालिका, खासगी अनुदानित शाळांमधील शिक्षकांची हजारो रिक्त पदे भरण्याचा मार्ग मोकळा होत आहे। शिक्षण विभागाने केवळ सध्या रिक्त पदेच नव्हे तर मे 2026 अखेरपर्यंत सेवानिवृत्त होणाऱ्या शिक्षकांच्या संभाव्य जागांचाही समावेश करण्याचा निर्णय घेतलेला आहे। 1 ते 31 मे या कालावधीत सर्व शाळांनी रिक्त पदांची माहिती पोर्टलवर नोंदवणे बंधनकारक करण्यात आलेले आहे। त्यानंतर जूनमध्ये पात्र उमेदवारांना त्यांच्या गुणवत्तेनुसार शाळांचे पसंतीक्रम भरण्याची संधी मिळेल। संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन होणार असल्याने पारदर्शकतेचा दावा केला जात आहे। बघा, 1.70 लाख उमेदवार प्रतीक्षेत। गेल्या वर्षी झालेल्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमापन चाचणीला तब्बल 2,28,000 उमेदवारांनी नोंदणी केली होती। त्यापैकी 2,11,308 उमेदवार परीक्षेला बसले। पैकी 1,70,108 उमेदवारांनी स्वप्रमाणपत्र प्रक्रिया पूर्ण केलेली आहे। या सर्व पात्र उमेदवारांच्या नजरा आता भरतीकडे लागलेल्या आहेत। बघा, आधी समायोजन मग भरती, त्याच्यामुळे जागा घटल्या। उच्चस्तरीय सूत्रांनी पुढारी दिलेल्या माहितीनुसार प्रत्यक्षात राज्यात 40 ते 50,000 शिक्षकांची भरती करण्याचे नियोजन होते। मात्र 15 मार्च 2024च्या संच मान्यता निकषामधील बदलांमुळे राज्यभरात तब्बल 30,000 शिक्षक अतिरिक्त ठरवण्यात आले आहेत। या शिक्षकांचे आधी समायोजन, उरलेल्या जागांवर भरती असा पवित्रा शिक्षण विभागाने घेतला। परिणामी शिक्षक भरतीच्या जागा घटल्या। समायोजनातून उरलेल्या किमान 8 ते 13,000 शिक्षकांची भरती नव्या जागांवर केली जाईल। त्यातही विद्यमान शिक्षण सेवकांचा नंबर गेला तर शिक्षक होण्याच्या प्रतीक्षेत किती बेरोजगार शिक्षकांची नोकरी मिळेल याचा अंदाज बांधणे कठीण झालेले आहे। बघा, आता सध्या शासनाने परिपत्रक काढले की संवर्ग क आणि ड च्या भरती प्रक्रिया विना मुलाखती होणार असल्याचे जाहीर केले। मग पवित्र पोर्टल मार्फत भरती प्रक्रिया राबविण्यात वशिलेबाजीला आळा घालण्याचा शासनाचा दावा आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये शिक्षकांची भरती पूर्णपणे गुणवत्तेनुसार आणि मुलाखतीशिवाय होणार आहे। मात्र खासगी संस्थांना प्रत्येक जागेसाठी 10 मुलाखतीसाठी बोलण्याची मुभा देण्यात देखील आलेली आहे। आता लवकरात लवकर मे अखेर जाहिराती अपलोड झाल्यावर पसंतीक्रम भरण्यास सुरुवात होईल। धन्यवाद मित्रांनो।